नमस्कार मित्रांनो, मी दिनेश माडी जालना विभागामध्ये आलेलो आहे। एक आईन त्यांना एक सोरायसिस सारखा असा काही मोठा प्रॉब्लेम होता। त्या प्रॉब्लेमवर आपल्या रियांश अमृत ज्यूसने काय रिझल्ट दिलेला आहे आपण त्याच्यावर एक चर्चा करूया। आई दादा, आईन त्यांना हिंदी बोलता नाही येणार, तुम्ही हिंदीमध्ये बोला। आपण कोणत्या विभागामध्ये आहेत आणि हे रियांश अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर आईन त्यांना काय प्रॉब्लेम होता बरं ते सांगा ना। ये आई तुमचे नाव आणि गाव सांगा। माझा नाम महादेव विष्णु ढाकने, मेरा नाम महादेव विष्णु ढाकने। हमारा तालुका आता है बदलापुर, जालना डिस्ट्रिक्ट में आता है। जो आज को जो बीमारी थी वो पूरे शरीर को डैमेज कर रहा था, ऐसे बोले तो इन्फेक्शन हो रहा था। तो ये अमृत जूस लिया, 6 दिन में रिजल्ट, अच्छा रिजल्ट आया। बघा असे प्रॉब्लेम येत होते आणि खरंच आता फक्त आणि फक्त अमृत ज्यूस आपण 4-5 दिवस झालेले, 5-6 दिवस, तर अमृत ज्यूस दिल्यानंतर काय रिझल्ट आला दादा? 6 दिन में अच्छा रिजल्ट आया। काय बरं तरी पण किती कोरडं पडायला लागलं? कोरडं पडलं, पाणी वगैरे बंद झालं आणि जेवायला वगैरे जेव्हा तेव्हा लागलं ते पहिले उठून पण बसत नव्हते 6 दिवसापूर्वी। बरं तुम्ही दवाखान्यांमध्ये किती खर्च केला या विषयावर? या वर्षी सरासरी दरवर्षी अशा सीझनमध्ये 30-40 हजार बस का? म्हणजे आज रियांश अमृत ज्यूस मुळे खूप चांगला रिझल्ट आला। किती बॉटल घेतल्या? पहिलीच बॉटल आहे आपली, पहिलीच बॉटल 6 दिवसात रिझल्ट आलेला आहे आता। 6 दिवस आणि दादा हा कोर्स पूर्ण करणार तुम्ही? पूर्ण 100% 100%। बघा मित्रांनो, म्हणजेच ताईन त्यांना दादा ते म्हणजे या प्रॉब्लेमसाठी खूप परेशान झाले होते। बरेच दवाखाने, हॉस्पिटल वगैरे संपूर्ण केलं आणि खास करून आईन त्यांना ते आता ॲडमिट पण करणार होते की प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता म्हणून। मात्र कुठंतरी आपले तोंपे साहेब भेटले, संतोष तोंपे साहेब, आणि काहीतरी त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर रियांश अमृत ज्यूस तोंपे साहेबांनी दिलं आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट आला फक्त आणि फक्त 5 ते 6 दिवसामध्ये। आणि ते स्वतः आता पूर्ण रिझल्ट करणार आहेत, म्हणजे पूर्ण आपला रियांश अमृत ज्यूसचा कोर्स करणार आहेत मित्रांनो। थँक्यू मित्रांनो, थँक्यू।